या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे, ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे, या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ अफेक्टेड आहे। या संदर्भामधले दोन भाग आहेत। एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत, त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत। मला यात राजकारण करायची इच्छा नाहीये, परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने 90 एकर जागा दिली, मग त्याला विरोध कशाला केला? मग आता ही जागा का मागताय? आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट, एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवा, क्रमांक 1। आता माझा जो प्रश्न आहे, या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून 500 मीटर पर्यंत कुठलेही बांधकाम करायचं असेल तर एनओसी पाहिजे असं परिपत्रक 2008 ला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं। केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा 2016 ला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉलेशन जी आहेत, 2 मिनिट, त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले। माझा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या, विधानसभा निवडणुकीच्या आधी परत सीओडीने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं 2016च्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की 2016च्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत। पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये। तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाहीये या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल। चला, काय हरकत आहे अध्यक्षजी? हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री महोदय, आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये। इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सुटत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात। अध्यक्ष महोदय, ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली। कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री?